लाडकी बहिणीचा लाडक्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आज वाटप होणार का? आज तुम्हाला हा निधी भेटणार का? याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आज नक्की वाटप होणार आहे का? जर झालं तर किती वाजता तुम्हाला अकाउंटला पैसे येणार? कोणत्या महिलांना ते पैसे येणार? याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. बघा लाडकीचा सगळ्यांना माहिती आहे जूनचा हप्ता या ठिकाणी आपल्याला भेटणं बाकी आहे आणि हा जूनचा हप्त्याचा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे. 2 दिवसापूर्वी हा जी.आर. आलेला आहे. आज वार आहे शुक्रवार आणि या शुक्रवार निमित्त आज वाटप होणार का? या ठिकाणी 24वा हप्ता तुम्हाला भेटणार का? याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि जर हप्ता वाटप सुरू झालं तर या ठिकाणी कधी वाटप होणार आहे, सकाळपर्यंत झालं आहे का, काही डिसिजन घेतली आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहत आहे. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट लाडकेदारांनो, 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का? होणार आहे का नाही होणार? आज होणार, उद्या होणार का सोमवारी होणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. बघा लाडकेदारांनो, जी.आर. आलेला आहे, निधी देखील मंजूर झालेला आहे. तुम्हाला निधी किती मंजूर झाला हे तुम्हाला मी सांगितलं होतं लाडकेदारांनो. या ठिकाणी तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आज दाखवणार आहे. जर हा हप्ता आज वाटप सुरू झालं आणि झाल्यानंतर कोणत्या महिलांना हप्ता वाटप होणार आहे? बघा मागच्या वेळेस जर बघितलं 20वा हप्ता बऱ्याच कमी लाडकेदारांना भेटला होता. त्याच्यानंतर 21वा 22वा हप्ता बऱ्याच अजून कमी लाडकेदारांना भेटला. 23वा हप्ता अजून कमी लाडकेदारांना भेटला. असं कमी कमी होत गेलेलं आहे आणि बऱ्याच काही लाडकेदारांना मागच्या वेळेस हप्ता या ठिकाणी भेटला. तर ही पण गोष्ट समजून घ्या. म्हणजे दोन्ही गोष्टी होत आहेत. मागचे 20वा 21वा 22वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता अशा कारण काही लाडक्याताई होत्या ज्यांना हप्ता मागच्या वेळेस पासून सुरू झाला, त्यांचं व्हॅलिडेशन अपडेट झाल्यानंतर त्यांना हप्ता सुरू झाला. अशा पण तुरळक ताई आहेत, खूप कमी ताई आहेत ज्यांना हप्ता पण सुरू झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. नेमका हप्ता तुम्हाला कोणत्या लाडक्याताईंना भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 24वा हप्ता आज भेटणार का पुढच्या आठवड्यात भेटणार हे सगळं सांगतो. चला वेळाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकेदारांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो 23वा हप्ता होता म्हणजे मागचा जो हप्ता होता 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता, याचा जी.आर. आला होता 10 जूनला. 10 जूनला याचा जी.आर. आला होता. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं लाडकेदारांनो काळजी करू नका, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि तुम्हाला 100% लवकर हप्ता भेटेल. अधिवेशन सुरू असलं की हप्ता भेटतो, निवडणुका सुरू असल्या की हप्ता भेटतो, सरकारचं काम आलं की हप्ता लवकर भेटतो. काळजी करायची गरज नाहीये. यावेळेस पण अधिवेशन चालू आहे, हप्ता लवकर भेटेल, काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर वाटप सुरू झालं 15 जूनला. कोणी विचारलं नाही, काही झालं नाही तरी सरकारने ऑटोमॅटिक पैसे टाकून टाकले, कारण की अधिवेशन चालू होतं. आता 24वा हप्ता लक्षात घ्या की 24वा हप्ता आहे, जी.आर. 8 जुलैला आलेला आहे. 8 जुलै या ठिकाणी जी.आर. या ठिकाणी आलेला आहे. आज आहे 10 जुलै. तर हप्ता आज वाटप होणार का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडकेदारांनो, आणखी सकाळपासून तरी अजून हप्ता वाटप सुरू झालेलं नाहीये. तर तुम्हाला आता मी दाखवतो नेमकं आज जर वाटप झालं किंवा कधी वाटप होऊ शकते हे पण तुम्हाला मी सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक साम टीव्हीची एक बातमी आली. काल TV 9 ची वगैरे पण बातमी आली. आज साम टीव्हीची एक बातमी समोर आली. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यावर पुढच्या आठवड्यामध्ये 1,500 रुपये येणार. महत्त्वाची अपडेट आली समोर. बघा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एक साम टीव्हीची एक बातमी यायला लागली की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार आहे. पुढचा आठवडा म्हणजे सोमवार पासून जर पकडलं, आज आहे वार शुक्रवार, जर बघितलं परवा या ठिकाणी हप्ता वाटप परवा जी.आर. आला होता. तर मागच्या वेळेस जर बघितलं 10 जूनला या ठिकाणी जी.आर. आलता आणि 15 जूनला वाटप सुरू झालं, म्हणजे 5 दिवसानंतर वाटप झालं. जर काल 8 तारीख जर विचार केली आणि बघा अजून जर आज तिसरा हाच दिवस आहे, म्हणजे काल एक गेलाय, आज एक गेलाय, आता उद्या परवा शनिवार रविवार आणि सोमवार असं जरी पकडलं, सोमवारपर्यंत वाटप होईल. अशा स्वरूपाचे जर आपण मागचे गणित जर पकडले तर होणार आहे. पण आता या बातमीनुसार जर बघितलं, साम टीव्हीच्या बातमीनुसार, तर पुढच्या आठवड्यामध्ये हप्ता वाटप होईल. 15 जुलै ती तारीख सांगत आहेत. 15 जुलै तारीख सांगत आहेत, पण 15 जुलैच्या आधीच वाटप व्हायला पाहिजे असं सरकारकडे विनंती आहे. लवकरात लवकर हप्ता वाटप करून टाका. आता बघा ही बातमी तुम्हाला सांगितली साम टीव्हीची. या साम टीव्हीच्या बातमीमध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की या महिन्यामध्ये 15 जुलैच्या पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हप्ता वाटप होईल म्हणून. तर लाडकेदारांनो एक लक्षात ठेवा, जर वाटप ज्यावेळेस होत असतं, म्हणजे आज सकाळचा जर विचार केला, मागच्या वेळेसचा
जर बघितलं तर सकाळी 9 ते 12 मध्ये पण वाटप सुरू झालं होतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी 9 ते 12 मध्ये पण पैसे आले होते. पण आज अजून या टप्प्यामध्ये पैसे आले नाहीत. 9 ते 12च्या दरम्यान नाही आलेले. दुपारचा टप्पा 1 ते 4चा या टप्प्यामध्ये पण शक्यता खूप कमी आहे, पैसे येणार नाहीत. पण लाडके बहिणींनो, जर तुम्हाला हप्ता वाटप सुरू झाला, जर कुणाच्या अकाउंटला आलं, तर आपल्या व्हिडिओच्या खाली तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता वाटप झालं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, म्हणजे बाकीच्या लाडके त्यांना त्याचा फायदा होईल. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, GR आल्यानंतर 3-4 दिवसामध्ये वाटप होतं. आज हा दुसरा तिसरा दिवस आपण पकडूया, तर अजून आज किंवा उद्या चान्सेस आहेत, भरपूर चान्सेस आहेत, हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आणि कधी कधी बघा, या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये 5 ते 8च्या दरम्यान पण वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे जर कुणाला पैसे आले तर सगळ्यात अगोदर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका. जर खरंच तुम्हाला आले तर आले म्हणून टाका, नसतील आले तर काळजी करू नका. आज नाही आले, उद्या नाही जर आले, उद्या पण शनिवार पकडून चला, तर सोमवारी या ठिकाणी वाटप होईल. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता हे तुम्हाला मी सांगितले. आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवली होती, म्हणजे एक गोष्ट तुम्ही चेक करा, यावेळेसचा हप्ता कुणाला भेटणार आहे. खूप महत्त्वाची बातमी दाखवायला लागलो तुम्हाला, महत्त्वाची माहिती दाखवायला तुम्हाला. लाडके बहिणी बघा, ज्या ज्या लाडक्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरलाय ना, त्यांनी एक गोष्ट चेक करा, आपलं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह करा. मी बऱ्याच लाडक्यांचे असे फॉर्मचे स्टेटस चेक करत असतो, कमीत कमी 2 ते 3 दिवसाला परत चेक करत असतो. कारण की कोणत्या लाडक्यांचा जर हप्ता जर या ठिकाणी अप्रूव्हच्या ऐवजी जर असं रिजेक्टेड जर झालं तर त्यांचे हप्ते बंद होतात. त्याच्यामुळे याचं जर कारण शोधायचं असेल तर लाडके बहिणी बघा, तुमचं पण असं फॉर्मचं स्टेटस चेक करत राहत जा. जर तुम्ही नारी शक्ती ॲपवरून आणि ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर तुमचं नाव, जिल्हा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांना मी सांगतो नेमकं काय करायचंय. हे ऑनलाईन ज्या लाडके फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आहे. बघा, या डोळ्यावर ज्या लाडकेदारीचा प्रॉब्लेम झाला, या डोळ्यावर चित्र, हे बघा डोळ्याचं चित्र, त्या डोळ्याच्या चित्रावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं कारण रिमार्क समजणार आहे की नेमका तुम्हाला हप्ता का बंद झालाय. आणि जर असं अप्रूव्ड असेल, काळजी करू नका, अप्रूव्ड असेल तर टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. पण जर तुमचं रिजेक्ट झालं असेल तर तिथं कारण दिलेलं असतं, काय नेमकं कारणानुसार वेगवेगळे कारण आहेत. बघा, गव्हर्नमेंट एम्प्लॉय हे एक महत्त्वाचं कारण आहे, डॉक्युमेंट मिसिंग हे कारण आहे, आधार कार्ड मिसिंग असं कारण आहे, मोबाईल चेंज, असे भरपूर सारे असे कारण त्याच्यानुसार या ठिकाणी आहेत. काही काहींची उत्पन्नाचे दाखल्याचं डॉक्युमेंट मिसिंग असं आहे, बऱ्याच लाडक्यांचं असं आहे की तुमच्या पतीचं डॉक्युमेंट जोडलेलं नाही असं आहे. भरपूर साऱ्या अशा एरर येत आहेत आणि या एररमुळे लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. पण त्यांचे फॉर्म परत अप्रूव्ह होऊ शकतात जर त्यांनी डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडले तर, त्यांनी पुन्हा तक्रार केली तर अशा लाडक्या त्यांना परत एकदा विनंती आहे, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांना हप्ते भेटत नाही आहेत, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुमची या ठिकाणी विचारपूस करू शकतात की माझा हप्ता का बंद झालाय. कारण की जर तुम्ही खरंच पात्र असाल तरच ते या ठिकाणी जा. आणि उगाच असं नका करू की घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, स्वतः सरकारी नोकरदार आहे, घरामध्ये 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा लाडक्या बहिणींनी जाणं टाळा, त्यांचं ऑलरेडी हप्ते बंद होतील. पण ज्या लाडक्या खरंच पात्र असेल त्यांनी तुम्ही लाडक्या बहिणीच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊ शकतात, त्यांना विचारू शकतात नेमकं माझा हप्ता का बंद झालाय. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.